जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। एम प्रकाश ऑइल इंडस्ट्री आता कर्जतकरांना मिळणार शुद्ध नैसर्गिक आणि आरोग्यदायी तेल, करडई तेल, सूर्यफूल तेल, शेंगदाणा तेल हे सर्व तेल आता कोल्ड प्रेस नैसर्गिक पद्धतीने तयार होणार आणि तुमच्या आरोग्याची काळजी घेणार। आरोग्यदायी जीवनासाठी, आपल्या कुटुंबाच्या चवीसाठी आणि शुद्धतेच्या हमीसाठी एम प्रकाश ऑइल इंडस्ट्री, अक्काबाई चौक, कर्जत शहर एक वेळ अवश्य भेट द्या। एम प्रकाश ऑइल इंडस्ट्री तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या आणि दिवाळीचा आनंद मोठ्या उत्साहात साजरा। आपले तंदुरुस्ती का राज एम प्रकाश। देशातील अतिशय दुर्मिळ मानले जाणारे दुर्योधनाचे मंदिर कर्जत तालुक्यातील दुर्गाव येथे आहे। याच पवित्र ठिकाणी नुकताच महाशिवनाम सप्ताह भक्तिमय वातावरणात संपन्न झाला। अखंड शिवनाम जप, धार्मिक विधी, प्रवचने यासह संपूर्ण परिसर शिवमय झाला होता। महाशिवरात्रीच्या दिवशी या सप्ताहाचा समारोप अत्यंत भव्य अशा शोभायात्रा मिरवणुकीने करण्यात आला। या शोभायात्रेत ढोल ताशा पथक, लेझिम पथक, विद्यार्थी, महिला, भाविक, ज्येष्ठ नागरिक तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। हर हर महादेवाच्या जयघोषाने दुर्गाव गाव दुमदुमून गेले होते। शोभायात्रेच्या दरम्यान शिवभक्तांनी पारंपरिक वेशभूषा देखील केली होती। अखंड महाशिवनाम सप्ताह व शिवलीलामृत ग्रंथ पारायण सोहळा दुर्गाव येथील श्री दुर्गेश्वर महादेव व दुर्योधन मंदिर या ठिकाणी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आयोजित करण्यात आला होता। या निमित्ताने शिवकीर्तन यासह शिवकथा याचप्रमाणे विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले। या धार्मिक उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मंदिरातील प्रमुख या ठिकाणी ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामस्थ, स्वयंसेवक व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले। या सप्ताहामुळे दुर्गाव परिसरात धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक एकात्मतेचे सुंदर दर्शन घडले।
उतरले. अंत्ययात्रा एका महाराजांची होती. कोणीतरी महापुरुष त्या ठिकाणी वैकुंठवासी झालेले होते आणि त्याचा परिणाम भजनाचा दणका चाललेला होता. सगळे टाळकरी वारकरी गायक महाराज मंडळी त्या आणि समाज सुद्धा भजन करत होता. आणि त्यावेळेला नेमके त्या ठिकाणी अशा पद्धतीने भगवान महादेव सुद्धा उतरलेले आहेत. सरोवर गेला काय मागवला बरोबर आहे. याच्या बरोबर आहे तेव्हा मी आपल्याला सांगत होतो ज्या वेळेला भगवान महादेव त्या अंत्ययात्रेमध्ये उतरतात आणि भजन करतात. गळा रुंडमाळा कापर हस्तकी राम नाम मुखी सर्व काळ हरी 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 मंत्र हा शिवाचा म्हणून देवाचा आत्मा जो शिवाचा राम जप अखंड भगवान भजन करणारे महादेव. मंगल भवाना मंगल हारी उमा सहित जेही जपत पुरारी राम सिया राम दे दे राम हरे राम. आणि तिथं गेल्याच्या नंतर भजन थांबलं. आता ते प्रेत टेकवल्यानंतर भजन कशाला चालू होईल. टाळ गुंडाळले पप्पात बाजूला ठेवला आणि गप्पा सुरू झाल्या. भगवान महादेवाची तकमक सुरू झाली. अरे भजन कस काय बंद पडले. भगवान महादेवाला वाटायचं काय सुंदर भजन चालू होतं. भजन बंद का झालं. भगवान परमात्मा एकदम असे व्याकुळ झालेले ते मनुष्य रूपामध्ये त्यांच्यात शिरलेले होते. थोड्या वेळेनं ते प्रेत पेटवलं. अग्निनाथ गेला आणि लोक माघारी निघाली. माघारी निघाल्याचा परिणाम त्या ठिकाणी आणि भजन फारच काळवंडलं महाराजाला. माघारी जाताना भजन असतं का. नुसत्या गप्पा असतात. नुसत्या गप्पा. कोणाच्या कशाच्या गप्पा कोणाच्या कशाच्या गप्पा कोणाच्या कशाच्या गप्पा. भगवान महादेव ह्या टोळक्यात शिरायचे कान द्यायचे तिसरंच ऐकू यायचं. भगवान महादेव त्या महिलांमध्ये टोळक्यात शिरायचे भजनच नसायचे. दुसऱ्या टोळक्यात शिरायचे भजन. भगवान महादेव परत माघारी गेले महाराज. कुठं ज्याच्या निमित्ताने भजन होतं तिथं गेली. ते म्हणले हाच खरा आहे आपला. ह्याच्या निमित्ताने भजन होत होतं ना आपलं इथंच राहून भजन करायचं. तिथंच राहून भजन करायचं. आणि परिणाम त्या ठिकाणी भजन करायला लागल्यानंतर ते प्रेत त्या ठिकाणी पेटवलेलं होतं ते विझलेलं आहे. विझल्यानंतर शांत झालेलं आहे. भगवान महादेव तिथंच बसून त्याच्या सहवासामध्ये भजन करतात. ती प्रेतातली असणारी राग त्या ठिकाणी एकदम शांत झालेली. भगवान म्हणले हा महात्मा आहे कोणीतरी. याच्या निमित्ताने काल एवढं भजन चाललेलं होतं. मला सुद्धा खूप आनंद मिळाला भजनाचा. आणि ज्या महात्म्यामुळे ते भजन चालू होतं. हे पार्वती अरे करे सदा शंकर पद पूजा. आपल्या पती परमेश्वराचं सतत पूजन करत राहा. जगात दुसरा धर्म नाही स्त्री करता आणि जगात दुसरा देव नाही. नाही धर्म सती देवन दूजा. तुलसीदास महाराज रामायणामध्ये वर्णन करतात. म्हणून इकडे लक्ष द्या. जसे आपल्याला भगवंताने पती दिलेले असतील आपल्या नशिबात जसे असतील तसे त्या ठिकाणी आपण स्वीकारलेले आहेत. रोज त्यांची पूजा करायची. पूजा करायच्या मध्ये सुद्धा शॉर्टकट आपल्याला सांगतो. त्यांनी एकदा स्नान केलं. स्नान जरी नाही केलं तरी सकाळच्या वेळेला आणि आपल्या पती परमेश्वराचं दर्शन करायचं. किती जणी दर्शन करतात. थोडासा हळूच वर हात बरं. पुरुष मंडळी माग बघा. तिकडे बघा. माझ्याकडे काय पाहतात तिकडे पाहता. किती जणी आपल्या पती परमेश्वराचं रोज दर्शन करतात. राम 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 राम. गुन्हेगाराचं सापडलं गुन्हेगार. आणि सप्ताह किती वर्षापासून चाललाय. चौथं वर्ष. आणि तिकडचा सप्ताह तिकडे तर बरेच वर्ष. तरी सुद्धा कोणत्याच बाबांनी ही गोष्ट सांगितलेली दिसत नाही. इकडे लक्ष द्या. मागे केले पाहू नका. आता पुढे जामीन आहे तुका. या 1-2 मिनिटात सांगतो. इकडे लक्ष द्या. आंघोळ झाली आपल्या पती परमेश्वराचं त्या ठिकाणी फक्त दर्शन घ्यायचे. काय खर्च दर्शन करता तुम्हाला.
पुढच्या वर्षी आल्यानंतर सांगायचा मी रोप देऊन टाकील. काय खर्च येईल दर्शनाचं सगळं मी माझ्यातर्फे देईल, पाहुण्यातर्फे काहीच खर्च नाही मला. पण फळ आहे का फळ, त्याचं फळ असेल. ज्यावेळेस आपल्या पती परमेश्वराचं आपण दर्शन करतो, एक प्रदक्षिणा करतो त्यांना, फक्त एक प्रदक्षिणा करायला पाव मिनिट लागतो, फक्त पाव मिनिट. आणि घरातली घरात 4 माणसात नाही, घरातली घरात आहे तिथं आहे त्या रूम मध्ये दर्शन करायचं आणि एक प्रदक्षिणा करायची. बसलेले असले तरी करून टाकायची. जेवायला वाढता वाढता होता उरकून घ्यायचं, त्यांचं लक्षातच येऊ द्यायचं नाही, कारण फायदा आपल्याला आहे. आपण मरायच्या टायमाला ते कधीच आपल्या बरोबर येणार नाही, तर कोणीच बरोबर येत नाही. आपला फायदा उठवून घ्यायचा. गंमत अशी आहे, एक प्रदक्षिणा केली की एक धाम केल्याचं फळ आपल्याला प्राप्त होतं. एक धाम. काय फायदा आहे माता माऊल्यांना शास्त्रकारांनी सांगताना भगवंतांनी दिलाय. आपण सुद्धा नुसते किराणा आणूच मेलो, यांना एवढा मोठा फायदा दिलाय. आणि आमच्या शहरातल्या मावल्या अशा हुशार आणि चाप्टर असतात, त्या म्हणतात महाराज दर्शन घेऊस तर तरी नीट उभा राहतय का. ही थोडीशी कठीण परिस्थिती आहे आपल्या इथं. मला नाही वाटत असं कोणी असेल म्हणून. दुकानला खाणार सप्त्यात नाही म्हणजे बाबा म्हणते सप्त्यात नाही फक्त. तेव्हा हे पार आपण दर्शन केल्याचं फळ आपल्याला मिळेल, आणि त्यांनी काय करायचं काय करत असतील त्याचं फळ आपल्याला काय घेणं. आपण दर्शन केल्याचं फळ आपल्याला नक्की मिळणार आहे. एक पुराणात मांडवी नावाची अशी माऊली होती. नवऱ्याला गुडघ्यापासून खाली पाय नव्हते, कोपरापासून हात पण नव्हते, तरी पाठ्या मारायचा, पाठीत घाल मला आमच्या ठिकाणी घेऊन चालू, तरी सुद्धा ती माऊली घेऊन जायची. तिला पतिव्रता धर्माचं फळ तिला मिळत होतं, आणि मोक्कार वागायचं फळ त्या लोंड्याला मिळत होतं. आपल्याला काय घेणं. आपोली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडावी. फक्त आता मला कीर्तन बंद करायचे, संपवायचे. कोण कोण एवढं तोडगा करेल ते मला वर हात करून सांगा, नाही तर मी असाच उभा राहतो संध्याकाळपर्यंत. फक्त 4-5 जणी बाकीच्या बाकीच्या करणार, किराणाच आणून द्यायचा नाही त्यांना. सगळ्या जणींनी करायचं. सगळ्या जणी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, खूप मोठा फायदा आहे. तुम्ही केलेलं तुमच्या सासूला बरं वाटेल. माझी सून किती का भांडणं पण माझ्या लेकराच्या पाया पडत, सासू म्हणत सासू. त्यानंतर तुमची लेक बाळगी छोटी आहे, छोटी जाऊ जी आहे ती म्हणल माझी थोरली जाऊ माझ्या भायाच्या पाया पडते, तिला वळण लागल. आणि पूज्य भाव निर्माण झाला बाबा की वैर भाव निर्माण होत नसतो. हे सूत्र आहे. ज्यावेळेस आपण आई वडील वडीलधाऱ्यांच्या पाया पडतो ना, त्यावेळेस त्यांना मारण्याची शिवे देण्याची इच्छा होत नाही. महाराज पूज्य भाव निर्माण झाला की वैर भाव निर्माण होत नसतो. म्हणून परिणाम कसा होतोय पहा, गावात घरात नातेवाईकात. तुम्हाला सांगतो, एखादी माऊली म्हण, बाबा तुमचं कसं काय आहे. लग्न झाल्यापासून आमची लक्ष्मी जी पाया पडते ना, लग्न झाल्यापासून आता ती काय माझ्या बरोबर आहे का सांगायचं. गेल्या वर्षी आलो होतो भाई सुरेश तात्याच्या तिथल्या देवीच्या कार्यक्रमाला, दोघे आलतो आम्ही. आज नाही येणं झालं, तर लग्न झाल्यापासून पाया पडते महाराज. पाया पडल्यामुळे आपला कार्यक्रम थोडासा, आपला डोक्याचा कार्यक्रम थोडासा कमीच होतोय महाराज. जास्तच काळजी घ्यावी लागते. पाया पडल्यावर देवाच्या पाया पडून पहा, देव आपल्याकडे माझ्या पाया पडतो, आनंद निर्माण होतो. भक्ताची काळजी केली पाहिजे. पत्नी लक्ष्मी आपल्या पाया पडली, आपल्याला तिचं संरक्षण करावं लागतं, तिला कपडे आणावं लागतील. आपल्याला नसतील तर चालतील, पण तुका म्हणे नग्न भाज तरी ते लाज पतीशी. अशा पद्धतीने तुमचं त्या ठिकाणी वैकुंठवासी भाऊबाबांच्या कृपेने, भगवान महादेवांच्या कृपेने पोट कल्याण होईल. पण उद्यापासून तेवढी गोष्ट करा, करणार ना, जोरात म्हणा हो. धन्यवाद, आपलं धन्यवाद. मला आता वया बोलायला सुधरत नाही, आता जरा सांभाळून घ्या. धन्यवाद सगळ्यांना. झालेली सेवा भगवान महादेवांच्या चरणी, सकळ संत वृंदांच्या चरणी, आमचे पूजनीय पितृवत असणारे, ज्ञान वय तपोवत असणारे बाबांच्या चरणी, त्यानंतर सर्व वडीलधाऱ्या मंडळींच्या चरणी, आमचे सगळे ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी, नेते मंडळी सुद्धा कीर्तनाला आहेत. नाही गावगावचे नेते तिकडे झिंगतात, कीर्तनाला कोणी येऊन बसत नाही. अरे वा,
हा टाळी वाजवा कोर्टाच्या नावाने. कोर्ट सुद्धा फक्त जर नजर चुकीने जर काही भाजी बदलत असेल घरी गेल्यावर तर ती भाजी मात्र आजपासून त्या ठिकाणी बंद करून टाका. महाशिवरात्री चुकूनही नॉनव्हेज खायचं नाही महाराज. चुकून सुद्धा पुढच्या जन्मात ते होतं बोकड, आपलं ते होतं माणूस, आपण होतो बोकड. करा 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 असं आपण तर महाराज त्यावेळेस आपण हातपाय फोडणार. आता तरकारी पिकं, फुलझाडं, फळझाडं आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोपं आपल्या कर्जतमध्ये. गुरुदत्त उद्योग समूहाने सुरू केलेल्या गुरुदत्त नर्सरीला भेट द्या आणि आपल्याला जे हवं ते घेऊन जा. शेतकरी बांधवांसाठी सर्व प्रकारची तरकारी पिकांची रोपं, त्याचबरोबर आकर्षक फुलझाडं, फळझाडं आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोपं मिळण्याचं विश्वासार्ह, खात्रीशीर ठिकाण म्हणजेच गुरुदत्त नर्सरी. गुरुदत्त नर्सरी एवढंच नाही तर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी लिंबू खरेदी केंद्रही सुरू. मग वाट कसली बघताय? एकदा भेट द्याच. गुरुदत्त नर्सरी, प्रोप्रायटर दादा गोविंद धुमाळ आणि प्रोप्रायटर मनोज दादा निलंगे. ठिकाण निलंगे ग्रीन सिटी, कर्जत राशीन रोड, कर्जत. संपर्क 8600226868, 8208 585202 आणि 9404 120069.